तुझे रूप पाहला, रूप पाहला, तुझे रूप पाहला, तुझे रूप पाहला, तुझे रूप पाहला, सुख झाले हो आज, सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा झाले हो. बहुत सुकृताची जोडी टाळता, सुकृताची जोडी विठ्ठली आव म्हणून विठ्ठली आव, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा म्हणून तो हा माधव 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 बरवा, तो हा माधव 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 बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. माधव 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 तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर आपण कुमने विवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हा सर्व सुखाचे आगर आपण कुमने विवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी वर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम हरी जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम
नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान पाऊले जितके समान पाऊले जितके समान पाऊले जितके समान पाऊले जितके समान नाम वाचे श्रवण कीर्ती नामाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती नामाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ते समान पाऊले चित्ते समान पाऊले जितके समान पाऊले जितके समान पाऊले जितके समान पाऊले जितके समान काळ सार्थक केला ज्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला ज्याने धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा निर्दंभ सर्वदा निरधम्ब सर्वदा निर्दंभ सर्वदा निर्दंभ सर्वदा निरधम्ब सर्वदा काळ सार्थक केला सार्थक केला त्याने काळ सार्थक केला काय सार्थक केला त्याने मनी विठ्ठल मनी विठ्ठल हरे विठ्ठल हरे विठ्ठल हरे विठ्ठल हरे विठ्ठल निळा मनी स्वरूप सिद्धी रामने स्वरूप सिद्धी निळा मनी स्वरूप सिद्धी रामने स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे नित्य समाधी हरिनाम नित्य समाधी हरिनामी नित्य समाधी हरिनामी नित्य समाधी हरिनामी नित्य समाधी हरिनामी निळा मनी स्वरूप सिद्धी रामने स्वरूप सिद्धी निळा मनी स्वरूप सिद्धी रामने स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे नित्य समाधी हरिनाम नित्य समाधी हरिनामी नित्य समाधी हरिनामी नित्य समाधी हरिनामी नित्य समाधी हरिनामी काळ सार्थक केला ज्याने. काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला काळ सार्थक केला त्याने हरिला मनी विठ्ठल हरिला मनी विठ्ठल हरिला मने विठ्ठल हरिला मने विठ्ठल हरिला मने विठ्ठल मने विठ्ठल जय विठोबा रखुमा नाम वाचे श्रवण
श्रवण कीर्ती नामवाचे 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 श्रवण कीर्ती पाऊली चित्ती समान पाऊली चित्ती समान काळ सार्थ केला त्याने काळ सार्थक केला त्याने पाऊलेची ते समान पाऊलेची ते समान काळ सार्थक केला त्याने हो काळ सार्थक केला नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवणाचे ते नामवाचे श्रवणाचे पाऊलीची ती समान पाऊलीची ती समान समान काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला पाऊलेचे ते समान पाऊलेचे ते समान काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल धरिला 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 राम रे विठ्ठल धरिला मनी धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल धरिला मने विठ्ठल
काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल. कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल. निळा म्हणे स्वरूप सिद्धी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल. येऊन प्रवेश मम वाचमिमं प्रसुप्तां संजीव्यत्य किल शक्तिधर स्वधाम नाम अन्यांशस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सन्दलिलाम्बुदाभं जगन्नीतपाणि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कुञ्जनेत्रं सदैव विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम सद्गुरुं सच्चिदानंदं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वंदे ज्ञानदेव पुनः पुनः. प्रतिष्ठान गोदा तटीचा निवासी असा भक्त जो आवडे श्रीहरीची तया ठविता तोरल्लाद चित्ता. नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा शरण चरण एकनाथा पायी माता देवीला नका पाहू गुण दोष झालो दास बायाचा शरण शरण एकनाथा पायी माता देवीला नका पाहू गुण दोष झालो परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला स्वरूपी तुका स्वामी नामवाची शिगाता. भौसा निळा पावला वर माता काशाय वस्त्रम रदंडधारिणं कमंडलो पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषित भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अतुलितबलधामं हेमशैलावदेहं धनुजमनकुशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरायणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वाक्जातं नमामि. शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां मध्यं जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं उभयतां जाड्यन्धकारप्पा हस्ते स्फाटिकमालिनीं निदधिं पद्मासने संस्थितां वन्दे त्वां परमेश्वर भगवती
मुंदी प्रधाम शारदाम सेवे लागी सेवक झालो बाबा तिथं त्रिगुणितम सद्गुरुं तन्नमामि संपाद्य ज्ञानांचे विधाय व्यक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारुक्तं नमामि जोगं शिरसं गुरुन्तं नमो सद्गुरु परब्रह्मराया व्यापक कीर्ती ब्रह्मीभूत काया देवगिरी क्षेत्रासी निवास केला नमो संत सहदेव गुरु माऊलीला आता बंधू रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका ताळमृदंग श्रोते देखा त्याचे चरणी माझे नमन गा ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान तो म्हणून आपल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे धन्य ते रत्नाचे जन्मला निदान सावधान जन्मला निदान सावधान जन्मला निदान सावधान जन्मला नामवाची श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणी विठ्ठल अनंत गुणदान भक्त वंचल कल्पतरू करुणा सिंधू कृपा सिंधू दीनबंधू रुक्मिणी प्राणसंजीवन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा अखिल विश्वातील सकल संतांची असीम अपार अद्भुत ऐतिकी दया करुणा सेवेकरता प्राप्त असणारा अभंग देऊ क्षेत्र निवासी श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे लढीवाळ भक्त निश्चिम भक्त एकनिष्ठ भक्त देवावर स्वराज्य अधिराज्य गाजवणारी एक महान विभूती म्हणजे निळोबा आहे श्री संत निळोबा आहे महाराजांचा चार चरणाचा अभंग संतांच्या जीवनातील प्रतिपाद्य विषय प्रकट करणारा अभंग आहे विठाला आजच्या अभंगामध्ये निळोपर आहे संतांच्या जीवनातील सार्थकता प्रकट करतात संतांनी मानव देहाला नर देहाला अवतरण अर्थात संत ज्या कारणाकरता आले नवे नवे जे कार्य प्रत्येकाला पाहिजे आहे किंवा ज्या कार्याकरता ज्या कार्याची उत्पत्ती मानवाकरता आहे ते कार्य अगदी परिपूर्णतेकडे नेत असताना संतांनी आपलं जीवन अगदी त्याकडे झोकून दिलेलं आहे देवासाठी घेऊन झोग अवघा भोग ते जेल या भूमिकेनं भगवान परमात्म्याची भक्ती हे नरदेचं इति कर्तव्य आहे आद्य कर्तव्य आहे या भूमिकेनं आपल्या जीवनाची सार्थकता संतांनी कशी केली सार्थकतेची भूमिका कशी आहे त्या भूमिकेचं पहिलं स्वरूप म्हणजे नाम आहे संतांनी नामाचा अंगीकार केला नाम या साधनाचा स्वीकार केला परमात्म्याला आपलंसं केलं परमात्म्याचे पाऊल अंतःकरणात धरून अगदी परमात्मा समोर आहे
परमात्म्यासमोर उणत चालत नाही या भूमिकेनं कोणीतरी मार्गदर्शक असतो किंवा कोणीतरी अधिकारी असतो, त्याला पाहून आपण आपला परमार्थ करतो, आपला प्रपंच करतो, नवे नवे आपण जे कार्य करतो ते कुणाला तरी भिवून करतो. या न्यायानं या जगाचा परमात्मा जगन्यंता माझा परमात्मा आहे, परमात्म्याला समोर ठेवून परमात्म्याचं चरणस्पर्श जीवनामध्ये अंगीकारून अगदी परमात्म्याला साठवून परमार्थ केला. नवे नवे नामाच्या माध्यमातून श्रवणाने असेल, चिंतनाने असेल, आपल्या जीवनाचा काळ सार्थक केला. त्या नामाचं कीर्तन करत असेल, चिंतन करत असतील, आपल्या जीवनामध्ये दांभिकता न ठेवता निर्दम्म स्वरूपानं कार्य केलं. अशा अर्थाने संतांनी जी विभूती अर्थात संतांनी जे चिंतन केलं, संतांनी जे कार्य केलं, त्या कार्यानं परिणाम निळामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी विठाला परमात्म्याचं चिंतन. परमात्मा हा संतांच्या जीवनाचं ध्येय आहे, बोलणीची नाही. एक देवाविन काही ज्यांचं जीवन सार्थकी ठरलं, नवे नवे जे नामस्मरण ज्यांनी केलं त्यांचं जीवन सार्थकी ठरलं, बाकी निरर्थक आहे. जीवन जगत असताना संतांनाच सार्थकी म्हटलंय, बाकी लोकांना सार्थकी म्हणता येत नाही. संतांचं जीवन हे सार्थकी दृष्ट्या नवे नवे जगाच्या दृष्टीनं हे परिपूर्ण आहे. का जग वेगळं संतांनी केलंय. विठाला याच्या पुढे जाऊन बोलू का? संत हे क्रांतिकारक ठरले, क्रांतिकारक संत हे क्रांतिकारक ठरले. क्रांती संतांनी जीवनामध्ये क्रांती केली. क्रांती 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 या शब्दाचा अर्थ काय? क्रांती म्हणजे वेगळं काय? अशक्य गोष्ट शक्य करणे याला क्रांती म्हणतात. क्रांती म्हणजे वेगळं काय नाही. मला थोडासा आवाज द्या आणि रिटर्न येईल असं द्या तिकडे, मला थोडा मला इथं ऐकलेलं असं. विठाला विठाला सिस्टम छान लावली, अगदी समर्पक पाहिजे तशी लावली. धन्यवाद तुम्हाला. संतांनी जीवनामध्ये क्रांती केली. जगात जे अशक्य आहे ते संतांनी शक्य करून ठेवलं. अशा अशक्य गोष्टी शक्य ज्यांनी केल्या ते संत आहे. आणि संतांना काय जमत नाही म्हणून संतांचं जीवन सार्थकी आहे. विठाला पवित्र भूमी रांजणगाव शिंपुंजी औद्योगिक परिसर आहे. संत शिरोमणी सावता महाराजांची वास्तू फार मोठी आपण या ठिकाणी तयार केली. नवे नवे मगाशी कार्तिक महाराजांकडे बसलो, म्हणले महाराज 3 ताळ झाले. अगदी मी सुरुवातीला येत होतो म्हटल्यापेक्षा मी तेव्हा मृदंग वाजवायचो. मला अनेकांनी पाहिलेलं आहे, आमचे बाबाही होते, अनेकांनी पाहिलेलं आहे. मी मृदंग वाजवायचो. बाप्पांचे अनेक कीर्तने मी इथं वाजवलेले आहे. मी त्यावेळेस मृदंग वाजवायचो. जुना काळ 2013 ते 2019 पर्यंत बऱ्यापैकी मृदंगाची साथ. मृदंग आता मी बंद नाही केला, लोकांनी करायला लावला. विठाला गुरुजी लोकांचं भरोसा नाही, लोक काय करायला लागते, लोकांचा भरोसा नाही. सुंदर अशा प्रकारची पवित्र वास्तू आहे. संत शिरोमणी सावता महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज या विश्वाचे प्रतिपालक संत ठरले. या संतांची असणारी समाधी उत्सव, समाधी सोहळा, महोत्सव आपण या ठिकाणी करतोय. संतांची पुण्यतिथी, संतांचा समाधी सोहळा, देवाचा उत्सव हा आपल्या जीवनातील इति कर्तव्याचा भाग आहे. आणि हा आपण करत आहात, हा आपल्या जीवनातील एक परमभाग्याचा क्षण आहे. विठाला गेले 40-45 वर्षापासून भव्य दिव्य असणारा हा नामयज्ञ वागयज्ञ सोहळा, संतांचा समाधी सोहळा आपण साजरी करतोय. खरं जर पाहिलं गेलं या उद्योगनगरीमध्ये लोकांना आता वेळ नाही राहिला. पहिल्यासारखं पहिल्या जुन्या काळातला परमार्थ अगदी लहानपणापासून आम्ही परमार्थ पाहिलेला आहे. एकाचा टाळ, एकाचा पखवाज, एकाचा विना, तिसऱ्याच्या घरी भजन, हा जुना काळ आपण पाहिलेला, अनुभवलेला आहे. शाई पडलेली, धुंपान फुटलेलं, हा काळ अनुभवलेला आहे. कार्तिक महाराज अगदी प्रतिकूल परिस्थितीत हा काळ अनुभवलेला. लाईट नाही, सिस्टम नाही, साठचं मशीन राहायचं, ते भोंगे लावलेले राहायचे. तो जुना काळ अनुभवला. म्हणजे मी फार मोठा असं नाही, पण मला मोठ्यांच्या संगतीत राहण्याचा योग आला. ब्रह्मलीन सद्गुरू सहदेवजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू उत्तम बाबा महाराज या संतांबरोबर फिरण्याचा योग मला आला. हा काळ
अनुभव, कारण संत आपल्याला शिकवतात, संत आपल्याला दाखवतात, संतच दाखवतात, वेगळी भूमिका नाही. परमार्थ संतांनी शिकवावा, संतांनी अलौकिक आपल्याला साधन या ठिकाणी प्रतिपादित करून दिलेलं आहे. म्हणून या परिसरावरती पूजनीय ब्रह्मलीन रामलाल बाबाचे उपकार आहे. या परिसरावरती हे मैदान आहे, ही भूमिका आहे. नवे नवे आपल्या जीवनाला एक दिशा मिळावी, आपल्या जीवनाला एक परिपूर्णता भाग प्राप्त व्हावा, याकरता साधना करण्याकरता ही भूमी आपल्याला निर्माण करून दिली. मग जोगेश्वरीला असेल, जोगेश्वरीला सुद्धा बऱ्याच कालापासून घ्या, तिथेही फार मोठं मैदान आहे, इथेही फार मोठं मैदान आहे. आता शक्य नाही, आता शक्य नाही, आता आपल्याला जावं लागेल इथे. मंदिर शक्य नाही, राहते घरं पाडायला लागले, आता मंदिर शक्य नाही. अशी भव्य दिव्य वास्तू या ठिकाणी आपल्याला प्राप्त आहे. आणि वास्तूमध्ये बऱ्याच दिवसाचा योग, अगदी कीर्तन असावं ही भूमिका होती, मनात असता होती. कारण माणसाने चांगली भूमिका मनात ठेवावी, आपल्याला इथं सेवा व्हावी. मग ती कोणत्या ना कोणत्या माध्यमातून असेल, कीर्तनच बाबा असं नाही, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ती सेवा, संतांच्या द्वारामध्ये सेवा व्हावी. नाथ महाराज म्हणतात संतांच्या द्वारामध्ये माणसं होऊन जाईल येत मला नाही, संत द्वारी कुत्रा झालो. नाथ महाराज म्हणतात संतांच्या द्वारी मी कुत्रा झालो. व्हावे त्यांचे द्वारी श्वान, व्हावे त्यांचे द्वारी श्वान याते, भावे त्यांचे द्वारी श्वान याते, भावे त्यांचे द्वारी श्वान समागम जीवनात प्राप्त व्हावा. मी त्यांच्याद्वारा श्वान व्हायला तयार, कुत्रा व्हायला तयार आहे, याते व्हायला तयार आहे, पण संत समागम आहे का? जीवनाची सार्थक भूमिका आहे. ही सार्थक भूमिका मांडण्याकरता आज मी तर तुका मने मज दाढीले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप हा मी तो हमाल भार वाहे. या भूमिकेनं मला या ठिकाणी संत उपदेशाकरता किंवा संतांचं माध्यम पोहोचवण्याकरता इथं ज्यांनी प्राप्त केलं, आदरणीय हरिभक्तीपरायण परम आदरणीय परमपूजनीय आपल्या भागाचं वैभव, ज्यांचं मार्गदर्शन, ज्यांचं नियोजन अनेक ठिकाणी आहे, सगळ्यांना घेऊन चालतात, आमच्यासारखेला घेऊन चालतात. अंतःकरण मोठं आहे. आदरणीय परमादरणीय रमेश महाराज जाधव यांची या ठिकाणी उपस्थिती आहे, यांचंही मार्गदर्शन आहे आणि मला सेवा करण्याचा योग आहे. जिथं जिथं त्यांची असणारी नियोजन आहे त्या त्या ठिकाणी का मला बोलवतात अजून मला कारण कळालं नाही, पण ते मला बोलवतात. माझ्यावरती नितांत प्रेम त्यांचं आहे. परम आदरणीय परमपूजनीय जीवश्य कंठस्थ आमचे विवेक महाराज आहेत, त्यांनाही शतकोटी धन्यवाद. परम आदरणीय परमपूजनीय मृदंग सम्राट आमचे कार्तिक महाराज हजर आहेत, कार्तिक महाराज पडूळ ते या ठिकाणी हजर आहेत, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद. तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित आहात. ज्ञानाई वारकर शिक्षण संस्था संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी, गावातील तरुण मंडळी, आमच्या भगिनी या उभा असणारे टाळ घेऊन असणारे आमच्या सर्व भगिनी, आमचे तरुण बाल कलाकार सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मीडिया तंत्राच्या द्वारे हे कीर्तन जगापुढे जाणार आहे, महाराष्ट्रात जाणार आहे. एवढं काही मी मोठा नाही, पण हा माझा योग आहे. विठाला सर्व माता भगिनी उपस्थित आहे, विनेकरी बाबा आहे, सर्वांचे उपस्थित हा सोहळा होत आहे. काय बोलावं, काय वर्णन करावं. एका कीर्तनकाराने कीर्तन करावं, दुसऱ्यांनी टाळ घेऊन उभा राहावं. ही भूमिका फक्त कैलासाचीच असू शकते, वेगळी नाही. परम आदरणीय परमपूजनीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू ब्रह्मलीन बाबांची ज्यांनी नितांत सेवा केली, सद्गुरू सहदेवजी महाराजांची ज्यांनी नितांत सेवा केली, त्यांच्या वडलोपार्जित घराण्यामध्ये नितांत सेवा केली. घराणं पदस्थ असताना सुद्धा पदाचा अभिमान, अगदी अभिमान नाही, अभिमान रहित ज्यांचं जीवन आहे, अगदी आनंदाने डोलतात. हा गात जागा या भूमिकेने आनंदाने डोलतात. नाचू कीर्तनाचे रंगी. आपण कीर्तन ऐकलं, दुसऱ्या दिवशी त्यांची सेवा झाली. परमादरणीय परमश्री आमचे
ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय कैलासजी महाराज भारगळ ते या ठिकाणी उपस्थित आहे. नुसते उपस्थित नाही, लक्ष्मी सहित नारायणाचा जोड आहे. विठाला विठाला. बऱ्याच दिवसानंतर बामणाला काय लागत, घन चौक लागत, बाकी काय लागत बामणाला, दुसरं काही लागत नाही. बऱ्याच दिवसानंतर भोजनाचा योग आला, नव्या घरात भोजनाचा योग आला. बऱ्याच दिवसानंतर महाराज म्हणले काय अरे इकडे तिकडे जायचं नाही, माझ्याकडे या भोजनाला. हे प्रेमाचं आहे, वेगळी भूमिका काही नाही, प्रेमाची आहे. प्रेमाची भूमिका फक्त प्रेमानेच घेतल्या जाते, ती पैशाने घेतल्या जात नाही. प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. प्रेम विना नाही समाधान, प्रेम विना नाही समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. मी अगोदर वर्णन केलं, संत हे अलौकिक आहे, संत हे क्रांतीवीर आहे. संतांनी सगळ्या गोष्टी अशक्य शक्य केल्या, पण संतांनी सांगितले एक गोष्ट अशी आहे ती देवा तूच देऊ शकतो, म्हणून प्रेम सुख दे. वेगळी भूमिका काही नाही. देवा तू प्रेम, प्रेम हे सांगता येत नाही, प्रेम हे बोलता येत नाही. प्रेम सांगण्याची गोष्ट नाही, प्रेम बोलण्याची गोष्ट नाही. ती बाजारात सुद्धा मिळत नाही. बाजारात सगळं मिळतं, पण प्रेम बाजारात मिळू शकत नाही अजिबात. काय मिळतं नाही मिळतं हे मला बोलायचं नाही, पण प्रेम बाजारात मिळत नाही. प्रेम सांगता येत नाही, प्रेम बोलता येत नाही, ते अनुभवावं लागतं. विठाला विठाला. प्रेम नाही सांगता बोलता दाविता, अनुभवे चित्ता चित्त द्यावे. प्रेमानं फक्त प्रेमाचा अनुभव फक्त चित्तानच घेता येतो. म्हणून प्रेमस्य जीवस्य कंटळीचे ही मंडळी आहे. प्रेमाचा अनुभव अगदी संतांनी आपल्या पुढे मांडलेला आहे. वेगळी भूमिका नाही. प्रेम जर जगाला दिलं तर जग आपल्यावरती प्रेम करतं. जर प्रेम नाही दिलं, तुम्ही शिव्या दिल्या, जग त्याला बाजूला टाकतं. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जगाला तुम्ही काही देऊ शकत नाही. म्हणून प्रेम तुमच्या पुढे मांडलंय. विठाला विठाला. उपस्थित सर्वांना शतकोटी धन्यवाद. आमचे हिवाळे काका आहे. अगदी व्यवस्थापन नियोजन आयोजन सर्व कमिटी मंडळ आहे. सर्वांच्या माध्यमातून प्रतिनिधित्व या ठिकाणी ती करत आहेत. ही सगळी मंडळी आहे. आदरणीय हरिभक्ती आमचे सोनवणे हा गायकवाड महाराज परिचय बऱ्याच दिवसाचा आहे, पण ते नाव कमी जास्त होत असतं तर वयाच्या मानानं होत आहे. सगळी मंडळी उपस्थित आहे. सर्वांना शतकोटी धन्यवाद. आमचे रामभाऊ उपस्थित आहे. सगळी मंडळी आहे. नामोल्लेख करण्याकरता सगळी थोडथोड तुम्ही मंडळी आहे. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्व मंडळीला नतमस्तक करतो. आजच्या अभंगामध्ये निळोपर आहे. संत जीवनातली सार्थकता प्रकट करतात. सार्थकताच का प्रकट करावी, निरर्थकता प्रकट करता येत नाही का? सार्थकतेचा विरुद्ध अर्थ असा आहे, विरुद्ध शब्द असा आहे निरर्थकता. सार्थकताच प्रकट करता येते, निरर्थकतेचं वर्णन होत नाही. निरर्थकता वर्णन करणे इतकी अगदी सोपी नाही, अवघड आहे. सोपं बोलू का सोपं? मूर्खाचं वर्णन होतं का सात्विकाचं होतं? आवाज येतो बरं. याच्याही पुढे बोलू का? सात्विक माणसाचं वर्णन करायला सोपं जातं का मूर्खाचं वर्णन करायला सोपं जातं? सांगा बरं. हा, याच्यापेक्षा सोपं नाही माझ्याकडे. अहो सात्विक माणसाचं वर्णन करायला सोपं जातं का मूर्ख माणसाचं वर्णन करायला सोपं जातं? अहो सात्विक माणसाचं वर्णन करायला सोपं जातं हो. मूर्ख माणसाचं वर्णन करायला सोपं जात नाही, अवघड जातं. इतकं अवघड जातं ना. मूर्ख माणसाचं वर्णन करत असताना, मूर्ख माणसाचं वर्णन करत असताना वाचा कमी पडते आपली वाचा. त्या मूर्खाचं मन भरत नाही, मूर्खाचं मन भरत नाही. आणि सात्विक वर्णन करत असताना, सात्विक वर्णन करत असताना अगदी सहज केले जाते, सहज केले जाते.
सात्विक वर्णन करायला काय लागत नाही, कारण त्यांना उपाधी नकोच आहे. सात्विक कोणाला म्हणतात? जे माळ जपतात, गंध लावतात, त्यांना सात्विक म्हणतात असं नाही. टिळे माळ मैंद, हा मुद्रा लावणी अंगी, ही यांना सात्विक म्हणत नाही. सात्विक त्यांना म्हणत नाही. सात्विक जीवन जगतात. सात्विकता त्यांच्या अंतःकरणात प्रगट आहे. चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे ते कोंब. ये र माणूसपण ते भाम लौकिक आहे. तो शरीराहून सात्विक ठरत नाही, तो अवस्थेहून सात्विक ठरतो. विठाला विठाला. नामदोरायचं वर्णन होत आहे. आज नामदोरायचं समाधी सोहळा आहे. नामदोरायचं वर्णन होत आहे. सावता महाराजांचं वर्णन होत आहे. नामदोरायचं वर्णन झालं, सावता महाराजांचं वर्णन झालं. काय नामदोरायचं वर्णन आहे? नामदोरायची व्यवस्था नाही आहे. नामदोरायच्या व्यवस्थेचं वर्णन नाही, अवस्थेचं वर्णन आहे. नामदोरायची अवस्था होती, नामदोरायची व्यवस्थेचं वर्णन नाही. अगदी नामदोर आहे, मंत्रमुग्ध होऊन चिंतन करायचंय. त्या काळामध्ये जनाबाई नामदोरायचं वर्णन करतात. जनाबाईनं नामदोरायचं वर्णन करावं. जनाबाई म्हटले मी आजपासून नाही आहे, आजपासून नाही, चारी युगामध्ये मी नामदेवरायच्या सोबत आहे. विठाला विठाला. भक्त प्रल्हादाच्या काळात अगदी दासी म्हणून होते. प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये मंथरा होते म्हणले. कृष्ण अवतारामध्ये मी कुब्जा होते. आणि आता वेडी पिशी जणी दासी नामयच. हे वर्णन जनाबाईचं वर्णन आहे. अगदी 4 युगापासून नामदेवरायचा युगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. पाठीमागे डोळे झाकून उभे पाठीमागे डोळे झाकून उभे चौयुगाचा भक्त नाम उभा पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. जनाबाईचा पुरावा आहे. मी नामदेवरायच्या बरोबर आहे. 100 युगात नामदेवरायच्या बरोबर मी राहिले. नामदेवरायचं वर्णन जनाबाई करते. नामदेवरायच्या कुटुंबाचं वर्णन जनाबाई करते. वर्णन कुणाचंही केलं जात नाही. मी बोललो, वर्णन कुणाचंही केलं जात नाही. वर्णन करणं इतकं सोपं नाही. सात्विकाचं वर्णन करणं सोपं आहे, सोपं आहे. मी परत माझ्या शब्दावर ठाम आहे. मी माझा शब्द बदलणार नाही. अगदी पुराव्यानिशी बोलून देईन तुम्हाला. विठाला विठाला. अहो, सार्थकता प्रकट करण्याकरता अवघड जात नाही. दांभिकता प्रकट करायला मात्र अवघड जातं. कारण दांभिकतेला भय असतं. भय, दांभिकतेला काय असतं? भय असतं, भीती असतं. मला तुम्ही सांगा, शिवी देत असताना तुम्ही बाजारात, अगदी भर बाजारात, भर जत्रेमध्ये, अगदी कोणाच्याही घरापुढे जाऊन तुम्ही डायरेक्ट शिवी देऊ शकता का? नाही. बरं, शिवी दिल्यावर काय होईल? गाली लोटांगण बंदी असं होईल का? तो का म्हणे तुका त्याच्या तोंडावर काय होईल? काय होईल? बरं, त्याचा परिणाम काय होईल? वर्णन करणं इतकं सोपं नाही हो. निरर्थक अधमतेचं वर्णन करणं इतकं सोपं नाही. ते अवघड आहे. त्याचे परिणाम सुद्धा अवघड आहे. काय परिणाम आहे त्याचे? परिणाम सुद्धा अवघड आहे. मारिती, तोडीती, झोडीती, निष्ठूर. परिणाम सोपे नाही ना, त्याचे परिणाम सुद्धा अवघड आहे. अधमाचं वर्णन करणं इतकं सोपं नाही. परिणामाला सामोरं जावं लागतं. पण सत्यतेचं, सार्थकतेचं वर्णन करीत असताना मोक्ष आमा घरी कामारिती दासी होय सांगो ऐशी तुका म्हणे रिद्धी सिद्धी तिष्ठती द्वारी भानुदास पूजा.
आमच्या घरी रिद्धी पाणी वाहते, हे सार्थकतेची कृपा आहे, हे सार्थकतेची परिभाषा आहे. म्हणून जीवन वर्णन करत असताना फक्त सार्थकतेच केले जातं, ते सोपं असतं. म्हणून विठाला नामदाराचं वर्णन जनाबाई करतायत. गोनाई राजा दोघी सासू सुना दाम नाम जान बापले नारा विठा कोंडा माता चौघे पुत्र जन्मले पवित्र त्यांचे वंशी दाम नाम जान बापले लाडाई गोडाई येसाई साकराई चौघी सुना पाहे नामयाचा दाम नाम जान बापले का आऊबाई लेकी लिंबाबाई बहिणी वेडी पिशी दासी जनी नामयाची 15 जणांचं कुटुंब आहे. वर्णन फक्त नामदेवाचं नाही आहे, वर्णन सगळ्या कुटुंबाचं आहे. काय केलं कुटुंबानं? नामदेवाची शपथ कुटुंबानं पूर्ण केली. विठाला विठाला शतकोटी तुझे करीन अभंग. जर वाल्मिक महर्षी एवढे पापी असताना जर वाल्मिक महर्षी जर हे करू शकतात, मी का करू शकत नाही? काय केलं होतं वाल्मिक महर्षीनं? कोण मारलं? माणसं नाही मारले, नुसते ब्राह्मण मारले. ब्राह्मण मी नव्हतो गुरुजी तेव्हा, मी वाचलो तेव्हा. ब्राह्मण मारले. मारा मारा ही मंतर उलटे अंतर भेदा वाला था तो वाल्मिक हुआ जब भेटी बई नारद की राम नाम से ज्यादा बाई राम नाम से ज्यादा वाला था तो वाल्मिक हुआ जब भेटी बई नारद की. काय केलं होतं? म्हणजे ब्राह्मण मारले. ब्राह्मण किती राजलो? 7 राजलो ब्राह्मण. 40 ग्राम 7 रंग होते. अगदी उडे ब्राह्मण मारून सुद्धा म्हणजे केले रामायण. रामाआधी प्रभू रामचंद्राला शिकवलं त्यांनी कसं वागावं, प्रभू रामचंद्राला शिकावं कसं रडावं. अहो बायकोसाठी प्रभू रामचंद्राला रडायला लावलो. काय करू शकत नव्हतो? करतो मान्यता करतो त्याची शक्ती आहे. राईचं पर्वत डोंगर राईची शक्ती आहे. काय करू शकत नाही. पण तो झाडाला वेलाला पानाला कवटाळून रडू लागला. हे सीते हे सीते हे सीते. कारण काय? कारण काय? बोलिले वाल्मिक वर्तुनी दावी नाम मने वर्तुनी दावी नाम मने वर्तुनी दावी नाम मने वर्तुनी दावी नाम मने बोलिले वाल्मिक तैजेची करिना बोलिले वाल्मिक तैजेची करिना वर्तुनी दावी नाम मने वर्तुनी दावी नाम मने बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. हे वर्तवण्याची भूमिका अगदी वाल्मिक महर्षींनी जे सांगितलं, जसं सांगितलं परमात्म्यानं तसं केलं. नामदेव म्हणतात ते वाल्मिक महर्षी हे करू शकतात. मी देवा तुझा लढीवाल बघतोय ना, मी तुझ्या सोबत आहे, मी आशानी सैनी तुझ्या सोबत आहे. अगदी तुझ्या बरोबर जेवतोय, तू माझ्या हातून दूध पितोय, मी तुला नैवेद्य घालतोय. या भूमिकेनं अरे आजपासून नाही ना नामदेवरा, देवा आजपासून नाही ना, मी बाल होतो, मी लहान होतो, त्या काळापासून तू माझ्या सोबत आहे. त्या काळापासून पहिल्या काळामध्ये अगदी बाल होतो तेव्हा तू माझ्या हातून नैवेद्य खाल्ला. अरे इतका मी तुझा निश्चिम बघता. तर त्यानं हे केलं, मी का करू शकत नाही म्हणून शपथ घेतली. शतकोटी तुझे करीना अभंग. आता 100 कोटी साधे आहे का? म्हणायला सोपे, म्हणायला सोपी. तर अगदी 9033 ओवे वाचायला आपल्या जीवावर येतं, ज्ञानेश्वरी वाचायला आपल्या जीवावरती येतं. ग्रंथाचं पारायण करणं हे आपली भूमिका नाही. लोक म्हणते म्हाताऱ्या माणसाचं काम आहे. हे सरळ बोलून जातात. व्यावहारिक दृष्ट्या आपण जर जीवन जगत असाल ना, व्यवहाराला परमार्थाची जोड असावी राजा. जर व्यवहाराला जर परमार्थाची जोड नसेल तर व्यवहार राहत नाही, ती शून्याची भूमिका होते. विठाला 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 विठाला
झालं, हे औद्योगिक क्षेत्र आता नाही झालं. हे ज्ञानोबराने त्या काळात सांगितलं. ज्ञानोबरा म्हटले करावं लागणार आहे तुम्हाला, हे सगळं तुम्हाला करावं लागणार आहे. आता नाही झालं हे आता नाही झालं, आताचा काळ नाही हा. ज्ञानोबराय त्या काळात सांगतात. ज्ञानोबराय म्हणतात नगरेची वसावे, जलाशय निर्मावे, वने लावावे. तुम्हाला आता शहर निर्माण करावं लागतील. नगरेची वसावे, जलाशय पाटबंधारे खाता आलं, शेततळे आले, धरणं आले, खेट्या आल्या, काय 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 प्रकार आला. पहिल्या काळात काय हे सगळं नव्हतं. अगदी झुळझुळ पाणी वाहत होतं, अगदी अगदी व्यवस्थित सगळा कारभार होता. त्या काळाचं वर्णन सावताबाबा सुंदर करतात. अगदी सुंदर प्रकार होता. तो प्रकार आता राहिला नाही. आता सगळी अधोगती तयार झाली.